Today we will discuss mass and weight. Mass and weight. In our earlier lecture, we have finished up, think about it, and every planet had different value of g. The reason काय होते त्याचं मास वेगळं असेल, त्याची रेडियस वेगळी असेल हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण बघू मास आणि वेट. मास आणि वेट आपण दोन्ही पण डेफिनेशन्स रिव्हिजन सेक्शन मध्ये पाहिले होते आणि यांचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. तर मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके, तर हे आपण पाहिलेलं आहे. मासचं जे एसआय युनिट आहे इट इज अ केजी. मासचं एसआय युनिट काय? द एसआय युनिट ऑफ मास इज केजी. मग आपण ते पण डिस्कस केलं होतं की जे आपण ज्याला आपण वेट म्हणतो ऍक्च्युअली वी आर मेजरिंग द मास. सो वी विल कम ऑन दिस पॉइंट इन द वेट सेक्शन. ओके, तर मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास फक्त आपण त्याला डायरेक्शन असते, मॅग्निट्यूडच असते, म्हणजे मास इज अ स्केलर क्वांटिटी. इट इज स्केलेबल क्वांटिटी. पण या मासची स्पेशालिटी असते इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. कुठेही गेलं तरी मास बदलणार नाही. Its value is same everywhere. If you happen to go on another planet, it is also same. If you go into the universe, where it is, the value is same. म्हणजे mass throughout the universe काय असते? The constant असते. Okay? So its value is same everywhere. Its value does not change even when we go to the another planet. अनदर प्लॅनेटवर गेलो तरी पण त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आणि मग आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ पाहिला होता. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय असते? द मेजर ऑफ द इनर्शिया. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. पण त्या ऑब्जेक्टचं जडत्व मोजण्याचं जे मेजर आहे दॅट इज द मास. ओके, इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. आणि मग हायर द मास हायर इज इट्स इनर्शिया. नक्कीच आहे ज्याचं मास जास्त असेल त्याला जडत्व जास्त असेल, त्याच्या मोमेंट्स मध्ये फरक येईल. म्हणजेच आपल्या भाषेत जो जाडा असेल तर त्याचा इनर्शिया जास्त असेल, म्हणजे जडत्व जास्त असेल तर मग तो जास्त मुवमेंट करू शकणार नाही ॲज कम्पेअर टू द लोअर मास पर्सन. ओके, तर अशा प्रकारचं मास लक्षात ठेवायचं. आणि हे आपण सुरुवातीला पण डिस्कस केलेलं आहे रिव्हिजन पोर्शन मध्ये. नाव इट इज वेट. तर वेट मध्ये काय? द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज मग वेट जे ऑब्जेक्टचं आपण डिफाइन करतो तर फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. ज्या फोर्सनी ऑब्जेक्टला अर्थ अट्रॅक्ट करते दॅट इज डिफाइंड ॲज द मास. द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. द फोर्स F on an object of mass m on the surface of the earth can be written using equation 4. आणि लास्ट पेजवर आहे इक्वेशन 4 इज F is equal to mg. F is equal to mg आहे. ओके, मग याच्यानुसार जर समजा आता द फोर्स F घेतला, ओके, आणि ऑब्जेक्टचं मास घेतलं स्मॉल m, तर त्याच्यावर म्हणजे फोर्स मीन फोर्सची आपण वेटची डेफिनेशनच पाहिली. तर फोर्स म्हणजे जर वेट W इज इक्वल टू F होईल, म्हणजे वेट that is W is equal to force and that force is equal to the mg. This is the mass of the object and the gravitational force which is acting on that object. Okay, तर मग आपल्याला the force F of an object of mass m on the surface of the earth can be written as using equation 4 that is F is equal to mg and this G चा फॉर्म्युला पण माहित आहे gm अपॉन r स्क्वेअर. म्हणजे या g च्या जागेवर आपण gm अपॉन r स्क्वेअर सुद्धा लिहू शकतो. तर अशा प्रकारे फोर्स असते. ओके, आणि फोर्स म्हणजे वेट.
कारण डेफिनेशनच आहे. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स. Weight of an object is defined as the force with which an earth attracts the object. Okay. मग वेट बिंग अ फोर्स. आता वेट काय आहे? फोर्स आहे. तो पण कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग याची डायरेक्शन कुठे आहे? तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे. म्हणजे याला डायरेक्शन पण दिलेली आहे, मॅग्निट्यूड पण आहे. मग वेट ही जी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी होईल. आणि वेट म्हणजे फोर्स आहे, तर फोर्स युनिट न्यूटन आहे. म्हणून मग ह्याचा युनिट वेटचं काय होईल? न्यूटन होईल. म्हणजेच आपलं जे वेट आहे सायंटिफिक लँग्वेज मध्ये न्यूटन मध्ये सांगायला पाहिजे, पण आपण किलोग्रॅम मध्ये सांगतो. म्हणजेच ऍक्च्युली आपण मास सांगत आहे, वेट सांगून राहिलेलं नाही आहे. कारण एम सांगतो पण त्याच्यावर जी ऍक्ट होत आहे तो सांगत नाही. ओके. मग वेट बिंग अ फोर्स, इट्स SI युनिट इज अ न्यूटन. आणि वेट हा फोर्स आहे म्हणूनच मग त्याचं SI युनिट काय आहे? न्यूटन आहे. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स, सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. तो वेक्टर क्वांटिटी का आहे मी सांगितलेलं आहे. त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ आहे. म्हणजे इट हॅज अ मॅग्निट्यूड, इट हॅज अ डायरेक्शन, अँड दिस results in it is a vector quantity. Okay. And its direction is towards the center of the earth. As the value of g is not same. Value of g सगळीकडे सारखी राहत नाही, कारण आपण व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g पाहिलेलं आहे. म्हणजे g ची व्हॅल्यू सगळीकडे सारखी राहत नाही. मग जर समजा g ची व्हॅल्यू बदलत असेल तर मग वेट सुद्धा बदलेल. कारण मास तर कॉन्स्टंट राहते, एम कॉन्स्टंट आहे, पण जी बदलत आहे म्हणजेच मग वेट सुद्धा बदलेल. ओके. सो ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. आणि मग याचं उदाहरण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. खाली तर आहेच, पण एक आणखी दुसरं इक्वेटर अँड पोल्स. ओके. आणि तुम्ही राहता अर्थच्या सरफेसवर. तर इक्वेटरवर व्हॅल्यू ऑफ जी किती आहे? इट इज 9.78. ओके. इट इज 9.832. 9.832. ओके. दिस इज द व्हॅल्यू ऑफ जी on the surface of the equator and the poles. Okay. आणि मग अर्थच्या सरफेसवर व्हॅल्यू ऑफ जी 9.8. ओके. आता तुमचे दोन मित्र, एक इक्वेटरवर राहते, एक पोल्सवर राहते. त्यांनी तुम्हाला तुमच्या एरियात चांगले काजू मिळते, 1 किलो काजू आणायला लावला किंवा 1 किलो सोनं आणायला लावलं. आता 1 किलो घेतलं. ओके. तर अर्थचं वेट काय असेल? mg. ओके. सो मास इज 1च आहे. ओके. व्हॅल्यू ऑफ जी इज 9.8 आहे. So it is 9.8 न्यूटन. ओके. मग हे तुम्ही अर्थच्या सरफेसवर घेतलेलं आहे. ओके. 9.8 न्यूटनच येईल, बरोबर आहे. म्हणजे हीच. आता इथे इक्वेटरच्या मित्राला काय वाटू शकते तुमच्याबद्दल? इक्वेटर वेट. ओके. mg. So mass is constant, but value of g is on the equator it is 9.78. So 9.78 न्यूटन. मग इक्वेटरच्या मित्राला वाटेल की इथे कमी वेटरला थोडे काजू वगैरे खाल्ले का बा, किंवा सोनं वगैरे काढून ठेवलं का, असं वाटेल. आणि पोल्सवाल्या मित्राला पोल्स W is equal to mg. So mass is 1. It is 9.832. आणि मग it is 9.832 न्यूटन होईल. पोल्सवरच्या मित्राला वाटेल याचं माझ्यावर प्रेम आहे, मला थोडं जास्त दिले. म्हणजेच weight is changes from place to place. As the value of g is changes from place to place. That's why weight is also changes. Though the mass is constant. मास ऍक्च्युली 1च आहे. 1 kg 1 kg 1 kg सगळ्या ठिकाणी. पण इक्वेटर वाल्याला वाटेल मला थोडं कमी आलं, आणि पोल्स वाल्याला वाटेल मला थोडं जास्त आलं. सरफेस वाला बरोबर 1 किलोच घेतलेलं असेल.
म्हणजे 9.8 न्यूटन्स घेतलेलं आहे. ओके, मास मोजतो आपण, वेट मोजत नाही. व्हॅल्यू ऑफ जी नुसार ते वेगवेगळं येते. कोलोक्युअली म्हणजे बोली भाषेत वी यूज वेट फॉर बोथ मास अँड वेट. आपण काय करतो, तो वेटच शब्द वापरतो. मास मोजलं तरी वेट म्हणतो आणि वेट मोजलं तरी वेट. अँड मेजर द वेट इन अ किलोग्रॅम्स. आणि मग बोली भाषेमध्ये आपण वेट किलोग्रॅम मध्ये मोजतो. ऍक्च्युली इट इज द युनिट ऑफ द मास. ते मासचं युनिट आहे, पण आपण वेट सुद्धा किलोग्रॅम मध्ये मोजतो. बट इन सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट राजूज वेट इज 75 kg. जेव्हा आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये बोलायला जातो तर राजूचं वेट 75 kg असं जर सांगितलं तर काय त्याचा अर्थ होते बघा. वी आर टॉकिंग अबाउट राजूज मास. पहिले तर 75 kg सांगितल्याबरोबर आपण त्याच्या मास बद्दल बोलत आहे. कशाबद्दल बोलत आहे? मास बद्दल बोलत आहे. व्हॉट वी मीन इज दॅट राजूज वेट इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ 75 kg मास. याचा अर्थ काय, तर आपण असं बोलत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होत आहे 75 kg मासवर. हे त्याचं वेट. ओके, सो व्हेन वी मीन is that what we mean is that Raju's weight is equal to the gravitational force on 75 kg mass. कारण W is equal to काय आहे? mg. आपण मास सांगितलं तर त्याच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स g असं आपल्याला म्हणायचं आहे. As Raju's mass is 75 kg, so his weight on earth is equal to mg आहे. मग मास किती आहे? 75 kg आणि मग 9.8. कारण अर्थच्या सरफेसवर व्हॅल्यू ऑफ जी. सो इट इज 735 न्यूटन. दॅट इज द वेट ऑफ अ राजूज. म्हणजे वेट किती आलं राजूचं? तर 735 न्यूटन. द वेट ऑफ 1 kg मास. जर समजा 1 kg मास असेल तर त्याचं वेट काय होईल? तर इट इज 1 इंटू कारण मास m is equal to 1 and into 9.8. So 1 into 9.8, that is 9.8 Newton. That is the weight. Our weighing machines tells us the mass. आपले ज्या काही weighing machines आहेत जिथे कुठे आपण वस्तू मोजतो किंवा आपलं वजन सुद्धा करतो, these are telling us the mass and not the weight. The two scales balances in a shop compare a two weights, that is two masses. जे काही तिथं आपल्याला वाटते की वेट मोजत आहेत, दे आर नॉट कॅल्क्युलेटिंग और मेजरिंग. नॉट कॅल्क्युलेट, इट इज मेजरिंग द मासेस अँड नॉट द वेट्स. पण आपल्या बोलीभाषेमध्ये असंच बोलले जाते. कुठेही तुम्हाला जरी पाठवलं तुम्हाला बरोबर वेट करून घेशील असं डायरेक्शन दिली जाते. पण जी बोलीभाषा आहे ती आहे, पण सायंटिफिक लँग्वेजमध्ये W इज इक्वल टू mg असायला पाहिजे. आणि हे उदाहरण 1 kgचं काजूचं असो की गोल्डचं असो की अर्थवर इक्वेटरवर आणि पोल्सवर कसं त्याचं वेट बदलत जाते याच्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. काय होते कधी कधी तुम्हाला विचारलं जाते तर पोल्सवरच्या तुमच्या मित्रांनी असं करायला लावलं तर त्याचं वेट किती असेल तर मग ते आपल्याला काढता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण मास आणि वेट पाहिलेलं आहे. तर मी इथेच थांबतो. बाय.